नारायण खुटे साहेब पण आलेले आहेत सर्व आरक्षण आमच्या हक्काचं हमारा नेता कैसा है हमारा नेता कैसा है आज 11वा दिवस आहे सरकारला उशिरा जाग आलेली आहे योग्य आहे काय योग्य आहे काय या ठिकाणी आपल्या जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या भावना शांत एक शांत शांतता बाळगा या ठिकाणी अरे मला बोलतायची बोललं असतं अरे मला बोलतायची कसे मोठामध्ये होत मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आता जोपर्यंत या ठिकाणी मी बोलणार नाही तुम्हाला बोला तोपर्यंत कोणी बोलू नका अजिबात एक घोषणा नाही एक शब्द नाही मी पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय पंकजाताई सोबतच ज्यांना म्हणजे संकटमोचन मी म्हटलं गिरीश महाजन साहेब संकटमोचन यायला लागले असे गिरीश भाऊ महाजन सोबत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर साहेब माजी मंत्री पदरराव लोणीकर साहेब आता नारायण भाऊ खुटे संतोषभाऊ दानवे माजी आमदार मंगेश भाऊ चव्हाण माजी आमदार अमरावती वडकुटे साहेब डॉक्टर दानवे सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि सर्वच मंडळी या ठिकाणी आलेले ते प्रवीण भाऊ गोटे या सर्वांचं मी महाराष्ट्रातील 2.5-3 कोटी धनगर समाजबांध या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो आता मी बोलतो तोपर्यंत कोणीच बोलू नका ठीक आहे बिलकुल पिन ड्रॉप सायलेन्स काही झालं माझ्या कशाला करता साहेब कुठच्या मागायला बसून घ्या मागा तुमचं दादा तुमचं हा महाराष्ट्र शासन राजपत्र वन विभाग त्याच्यामध्ये पण मुंबई पोर्ट म्हणजे त्याच्यात सुद्धा 36 नंबरला इथं वरून धनगर येते याच्यामध्ये 2024ला धनगर धनगराचा वाटावा आहे विखे पाटलांनी एक आदेश काढला त्यावेळेस महाराष्ट्रातून फार ग्रामपंचायत नियम 1958 त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती 13/2/78 पासून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश हा कायदा आहे
त्याच्यामध्ये सुद्धा इथं ओव्हरऑल धनगर आहे. जातीचे प्रमाणपत्र देण्याचे अधिनियम 2000 त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्या अनुसूचित जमातीच्या सुधारणा आहेत. इथं काय बोलणार त्याला, काय बोलणार ते ऐकू लागले ना ते ग्रामपंचायत अधिनियम मीडिया. हो दादा बोल दादा. या प्रत्येक नंतर काढा तुम्ही. दुसरं आता हे धनगर ही जमात ही महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती सूचीमध्ये अनुक्रमण 36 आहे. ती धनगर जमात 1956 साली राष्ट्रपती यांनी अनुसूचित जमात म्हणून घोषित करण्यापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती आणि आजही अस्तित्वात नाही. परंतु धनगर जमात ही अस्तित्वात आहे. ते इथं या यादीमध्ये 36 नंबरला धनगर आहे. आता आम्ही आरक्षण मागतो. म्हणजे आता मागच्या काळात जर आपण पाहिलं मराठा बांधव आरक्षण मागत होते, महाराष्ट्रातला पूर्ण ओबीसी म्हणला की नाही आमच्यात नाही यायचं. आता आम्ही मागतोय साहेब एसटी म्हणजे धनगडमध्ये आम्ही म्हणतोय 36 नंबर आमचं आहे. तर एकाही धनगडाने विरोध केला नाही महाराष्ट्रात, कारण काही धनगड नाहीच आहे. मुळात आपण उत्तर भारतात जर गेलो तर इंग्लिशमध्ये म्हणजे आर लिहितात शेवटी आणि हिंदीमध्ये ड लिहितात. हा ट आणि रचा गोळ हा एक हे आमचं संविधानिक आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते मी त्यावेळेस मला चांगलं आठवतं. तिथं एक सभा होती, फार मोठी सभा होती आणि अटल बिहारी वाजपेयींनी खांद्यावर घोंगडी घेऊन ढोल वाजवून एक भाषण केलं होतं. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत मतासाठी वापर केला या राज्यकर्त्यांनी, आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सुटला नाही. मोदीजी 2014ला ज्यावेळेस आले त्यांनी सुद्धा ढोल वाजवला आणि म्हटले, नाव घेऊन म्हटले होते मोदी साहेब. त्यांचे रेकॉर्ड क्लिप आता इतका टाईम दाखवायला ते पण आहे. मोदीजी म्हणले की नाव घेऊन म्हटले, शरद पवार ने वादा किया था क्या नहीं, सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं धनगर भाई हो, जवाब दो, आपको फसाया की नाही. म्हणजे किंवा तुमचा मतासाठी वापर केला. आम्हाला सत्ता जे आम्ही देतो. 2014ला देवा भाऊ बारामतीला गेले, माझ्यासारखे 9 लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि हे जे असे लोक आहेत समोर किमान 15 लाख लोक होते. त्यावेळेस देवा भाऊ म्हणले होते की तुम्ही आम्हाला तेच म्हटले किंवा तुमच्या मतासाठी वापर करा आणि सत्य आहे. त्यावेळेस ते देवा भाऊ म्हणले की तुम्ही आम्हाला सत्ताच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. तर आता आमचं म्हणणं असेल आणि एक उदाहरण देतो तर संतोष भाऊ योगायोगानेच आहे. 2014ला दुष्काळ मेळावा झाला होता भाऊ आपल्या मार्केट यार्डमध्ये आणि मी नेमकाच पोलीसची नोकरी सोडून आलो होतो. माझ्यासाठी कोणाचा परिचय नाही काही नाही, पण आमचे लोक गालीमध्ये आमचं तिथं पोराडेल बोलू द्या. मी त्यावेळेस 2 मिनिटं बोललो होतो की देवा भाऊ आता 3 वर्ष झाले शेतकऱ्यांवर दुष्काळ आहे. त्या दुष्काळाच्या जवळ त्यांच्या वेदना त्यांचा दुष्काळ आपण समजू शकतो. माझ्या समाजावर 65 वर्ष झाले दुष्काळ पडलेला आहे. बाबासाहेबांनी जे आरक्षण रुपये अमृत केलं याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे. आता वरती नरेंद्र इकडे देवेंद्र हे होणार आहे. पण मला सांगा म्हणलं साहेब की आम्ही त्यांनी आम्हाला गंडवलं किंवा त्यांनी आम्हाला फसवलं, त्यांच्या पापाचे फळं त्यांना मिळतील. पण आम्ही तुम्हाला मतदान करतो, तुम्ही आमच्यासाठी कुठे काही बोलेल नाही, पण आम्हाला दुसरा पर्याय नाही. तुम्ही आम्हाला हे देणार का असं मी भाऊ बोललो त्यावेळेस आठवत असं. मग जेव्हा भाऊ बारामतीला बोलले खरोखर तेच झालं. आजही त्यावेळेस आणि आजही 70-80% समाज 90% भाजप आणि युती सोबत आहे. आमची एकच मागणी होतं की संविधानात आहे, या सगळ्या कागदपत्रांमध्ये आहे, फक्त ते र आणि डचा घोळ झालेला आहे. ती जात जगात अस्तित्वात नाही. त्या जातीला आरक्षणाच्या यादीमध्ये राष्ट्रपतींच्या सहमती यादी बनली का टाकलं असेल? बरं, जेव्हा भाऊ ज्यावेळेस म्हणले 14ला की माझा अभ्यास झालेला आहे, मी तुमचा पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, त्या अर्थी यात ते असेल सत्ता बदल झाली पण ते झालं नाही. आता 10 वर्ष गेली, हरकत नाही. आता आमची विनंती आहे की हे तुम्ही करावं. जेव्हा भाऊचा शब्द पूर्ण होतो हे संविधानाच्या अधिकाराची अंमलबजावणी होते आणि धनगर समाज तुमच्यासोबत होते, त्यात काही अडचण नाही. परवा आदरणीय दानवे साहेब आले होते, रावसाहेब पाटील दानवे, मी त्यांनाही म्हणालो की मी तुमच्या विरोधात लोकसभा लढलो, संतोष भाऊच्या विरोधात 3 वेळा विधानसभा लढलो, मला नाही निवडून येत नाही, पण माझ्या समाजाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी लढलो. तुम्ही हे आमचं अमृतरूपी आरक्षणाची अंमलबजावणी करा. आम्ही लाईफ टाईम तुमचा फुकट प्रचार करतो. आम्हाला पद नको, पैसा नको, टेंडर नको, काहीच नको. माझं वेगळं 10 वर्षातलं मी भाऊ म्हणजे लहान भावासारखं माझ्यावर प्रेम करतात.
मला गोपीचंद भाऊ असतील, महात्मे साहेब असतील, जानकर साहेब यांच्यासोबत काम केलं. 1 रुपयाचं कोणतं टेंडर नाही, काहीच नाही, रुपयाने मागत नाही. मी 100% समाजासाठी वाहून घेतलेलं आहे. समाजाचं भलं होतं असेल तर मी माझं जीवन समर्पित होते. आम्हाला काहीच स्वार्थ नाही दुसरा. आता हा झाला एक विषय. आता दुसरा विषय मी स्पष्टच बोलतो साहेब, हे सगळं आता ही मांडणी झाली, आमचा हक्क आहे. आता मी दुसरं ऑप्शन म्हणजे परत चर्चा होईल ना होईल मला माहिती नाही. आपल्याला आदिवासी विरोध करतात आणि ते स्ट्रॉंग आहे. त्यांचे आमदार खासदार राजीनामे जे काय पदाधिकारी, अगदी तालुकाध्यक्ष जरी असला भाजपचा तो म्हणून मी राजीनामा देतो. दुर्दैवानं आमच्या धनगर समाजात एवढे नेते नाहीत आणि जे आहेत बिचारे ते राजीनामा देणार नाही. तरी तुमच्यावर दबाव आमचा येणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की जर हे तुम्हाला नियमन हे आहे आमचं, पण हे जर शक्य नसेल तर एक पर्याय आपल्यासाठी आहे. प्रश्न सोडवायचा आहे, देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळायचा आहे, आमच्यावर झालेला अन्याय दूर करायचा आहे. तर आता आम्ही MCCचं 3.5% सेपरेट आरक्षण देतो. तिथे फक्त धनगरांचं, दुसरं पूर्ण. आणि मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिली की तुम्ही या जातीच्या याच्यामध्ये उपवर्गीकरण करू शकता. तर आमची विनंती आहे, म्हणजे तुम्हाला एक काय म्हणतो त्याला एक पर्याय करायचं तर तुम्ही हे 3.5% ॲज आमचं ST मध्ये वर्ग करा. जे मूळ आदिवासी 7% घेतात त्यांना ST हे म्हणा, आम्हाला ST A B C जे काय म्हणायचं ते म्हणा, प्रश्न सुटतो. म्हणजे भाऊ आपल्या सर्वांविषयी आम्हाला आदर आहे. जेव्हा भाऊ असतो तुम्ही असो सगळे आमच्याविषयी का अनुभूती ठेवतात. म्हणजे 3 दिवस झाले मला लोणीकर साहेब अर्जुन भाऊंनी तर रात्री 12 वाजेपर्यंत मला फोन करून आले की दीपक मी गिरीश भाऊंना येतो, ताईंना घेऊन येतो, आपण चर्चा करूयात, मार्ग निघला पाहिजे. कारण हा मोर्चा पाहिला तरी महाराष्ट्रानं आता मोर्चानी पाहिला, देशात चालला ते पूर्ण देशात. हा व्हिडिओ ज्या ज्या राज्यात धनगरांचं चालू आहे तिथं म्हणतात की दीपक भाईने क्रांती किया, आपण भी इधर क्रांती करेंगे. राज्यात देशात चाललंय. भाऊ म्हणजे की नाही हे करावंच लागतं. अर्जुन लोणीकर साहेब की शिंदे साहेबाला फोन करतात, फडणवीस हे तुम्ही प्रयत्न करायला तुमचं आमचे जे प्रेम आहे. तुझे साहेब पहिल्या दिवशीपासून येऊ राहिले बोल राहिले, हे तुमचं प्रेम आहे. तर आमचं असं म्हणणं की हे प्रेम कायम करा. समाज तुमच्या सोबत 24 तास 12 महिने आहे. कोणतं इलेक्शन असो काही असो हे तुम्हाला सोडवता येतं काय. तर ह्या 2 गोष्टी सांगितल्या. तुम्हाला GR काढता येतो नियमानं 1 मिनिटात 4 ओळीचा GR त्यात पण मी लिहिलं की कसं काढता येतं ते. तरी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर असलेल्या धनगर या शब्दात धनगर असे वाचावे आणि धनगर जमातीत ST जातीचे प्रमाणपत्र वाटप करावे असा शासन निर्णय, मुळीचा शासन निर्णय तुम्ही आत्ताही तपासल्या सांगितलं तर मंत्रालयात निघतो. राज्यपाल महोदय सही होतील संध्याकाळपर्यंत द्यायचे. तर आम्ही एवढं प्रेशर तुम्हाला करणार नाही. आमची भूमिका आडेलपणाची नाही, आमची भूमिका तुम्हाला अडचणीत आणायची नाही. त्याच्यामुळं तुम्हाला कसं सोडवायचं दोन्ही गोष्टी सांगितल्या. हा प्रश्न तुम्ही सोडवावा ही विनंती करतो. या ठिकाणी सन्माननीय पंकजाताई आपल्या समोर आपल्या ST आरक्षणाच्या भावना आणि या सर्वात पालकमंत्री म्हणून व्यक्त करणार आहे. आज जालना येथे गेले 11 दिवस झाले धनगर समाजाला ST मध्ये सामावून घेण्यासाठीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपकजी, या उपोषणाच्या संदर्भात इथे राज्य शासनाकडून प्रतिनिधी म्हणून आलेले गिरीशजी महाजन आणि समोर उपस्थित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व माझ्या धनगर समाजातील बहादर बांधवांनो, मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून इथे आले आहे. हा एक भाग जरी असला तरी बहुजन समाजातला एक माणूस 11 दिवस झाले बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहे.
गेले 3 दिवस झाले तब्येत त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवेदना आमच्या सर्वांच्या मनात, म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, तर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि म्हणून मी इथे आले. पहिल्या दिवशी जेव्हा मी इथून गेले तेव्हा यांचं उपोषण सुरू झालं आणि मी ज्या दिवशी दुष्काळाची पाहणी करत होते तेव्हा मोठा इथे मेळावा झाला. मेळावा म्हणतात येणार नाही तुला, एक मोठा समुद्र, जणू पिवळ्या रंगाचा समुद्र या जालन्याने. एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत होते, प्रत्येक गावामधून मी जात असताना लोक मला हात करत होते, ताई जय मल्हार, ताई जय मल्हार. आणि मला वाटलं की एवढा जनसागर लोटलेला आहे तर या जनसागरासमोर दीपक भाऊ आपलं उपोषण सोडतील आणि त्यांच्या बद्दल काहीतरी शब्द आम्ही त्यांना देऊ शकू. आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, ह्या मागण्या काही आज नाही, आज किती वर्ष, 70 वर्ष झालं. म्हणजे चा मा लगेच करता आला, पण र करण्यासाठी आज 70 वर्ष झाले धनगर समाज लढत आहे. आणि हे सत्य आहे की जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष होते तेव्हा मी मोर्चा अध्यक्ष होते आणि बारामतीला भव्य असा लाखोंचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो, वेळोवेळी हा शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनात किंतु आणि परंतु नाही. पण संविधानामध्ये हा शब्द योग्य बसवणं जर एवढं सोपं असतं र करणं तर झालंच असतं, पण हे योग्य पद्धतीने बसवणं हे सुद्धा शासनकर्ता म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली, दोन्ही दिवस अगदी मध्यरात्री फोन करून त्यांनी मला दीपक भाऊंच्या चौकशी केली तब्येतीची, मला विचारलं, त्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या. आता आपण कोर्टामध्ये हा विषय मांडण्यासाठी कुठेतरी कमी पडू नये. आता हायकोर्टामध्ये असं झाल्यामुळे सुप्रीम कोर्टात विषय आहे आणि तिथे जाऊन हा विषय आपण अत्यंत स्ट्रॉंगली मांडला पाहिजे. आदिवासी समाज न दुखावता धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. दीपक भाऊ मला वाटतं समजूतदार माणसाकडे आपण उगा आडमुठेपणा करत नाही. त्यांनी पण आता बोलताना आडमुठा स्वभाव नाही दाखवला. त्यांची भाषा सन्मानाची, त्यांची भाषा आदराची, त्यांनी असलेल्या आधी संतोष दानवे आमचे सगळ्यात यंग आहेत, ते अर्जुन भाऊ, बबनरावजी लोणीकर सगळ्यांविषयी अत्यंत सन्मानाने त्यांनी सांगितलं. देवाभाऊ म्हणून मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की हे खरंच एक स्वतः जरी ते आले गादीवर तरी हे शक्य नसतं आणि त्यामुळे हे कायद्यामध्ये बसवण्याची त्यांनी एक पर्याय दिला. त्या पर्यायाबद्दल मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून त्याला कसं योग्य पद्धतीने हाताळता येईल याच्यासाठी नक्कीच विचार करणार आहोत. आणि मी आज आले, त्या दिवशी नाही आले कारण मला असं वाटलं एवढा मोठा आपला पोरगा बसला आहे आणि एवढ्या संख्येने लोक यायले, एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे, उपोषण सुटणार आहे. आणि मी आता घरचीच असल्यामुळे मी गृहीत धरला विषय, मी यांना बोलले, रोज मी त्यांची तब्येत खालावत आहे आणि त्यामुळे त्यांचं उपोषण हे त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही आहे. म्हणून आम्ही शासन तर म्हणून मी आलेच आहे पालकमंत्री म्हणून, पण या विषयाचे पालक या भूमिकेतून, कारण एक स्त्री आहे, आईच्या भूमिकेत आहे, त्या भूमिकेतून देखील मी दीपक भाऊंना विनंती करायला आले की त्यांनी हे उपोषण आता सोडावं. तुम्ही या, मंगळवारी या, आपण मुख्यमंत्र्यांशी स्वतः भेटू. तुमच्याबरोबरची जे काही 5-6 लोक आहेत, 10 लोक आहेत, तुम्ही त्यांचं एक डेलिगेशन तयार करा. कोणी वकील आहे ज्याच्याकडे सगळे कागदपत्र आहे, आपण मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढू. पण ह्याचा कसं आहे, एवढा लढणारा माणूस त्याच्या जीवावर बेतणं योग्य नाही. असं कुणी उठून स्वतःच्या जीवावर बेतेल असं काम करत नसतं समाजात. उद्या मला म्हणलं कोणी उपोषण करा 11 दिवस, शक्य होणार आहे का? आज एवढे दिवस हा माणूस समाजाच्यासाठी अन्न पाण्याविना इथे बसलेला आहे. आज सलाईन लावायची वेळ आलेली आहे, तर आता त्यांच्या जीविताला धोका नाही होणार अशी परिस्थिती आपल्याला करावी लागेल. आणि तुम्ही सगळे शहाणे गोड माणसं आहेत, अगदी कष्टाळू माणसं आहेत, सगळे पैलवान गडी आहेत, असे काय आज यायचे पैसे नाही आहेत. 2.5 कोटी लोक जो काही का कालचं तुम्ही काय केलं ते कमालच केली. ती कसलं ते मिळावं होतं, कोणाला शक्य नाही ते. त्यामुळे तुमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आणि लढून तुम्हाला न्याय मिळवून देणार. पण आता शासन म्हणून भूमिका घेत असताना सर्व 18 पगड जाती जमातीचा विचार करून ती भूमिका घेतली गेली पाहिजे. एक वर्गाला आपण अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली गेली पाहिजे. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या पाठीमागे पंकजा मुंडे म्हणून तर मी आहेच आहे आणि आम्ही सर्व त्याबद्दल पण माझी विनंती राहील की दीपक भाऊंनी आज उपोषण आता
इथे सोडावं आणि आमच्या बरोबर मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी डेलिगेशन घेऊन यावं अशी मी विनंती करते. आता गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलले, त्यांच्याकडे अधिकची काही आणखी माहिती असेल तर ते देतील. मी मात्र विनंती करेन की आपण सकारात्मकतेने जे आपण पर्याय सुचवत आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या चर्चेसाठी आपण आपलं डेलिगेशन घेऊन यावं एवढी मी या निमित्ताने विनंती करते.